जमट्या वार्डमध्ये स्मशानभूमीचा अभाव, मिळेल त्या जागेवर अंत्यविधीची वेळ। हजाराहून अधिक लोकसंख्येच्या गावात अनेक वर्षापासून स्मशानभूमीची मागणी। पावसाळ्यात 2-3 किलोमीटर शेतातून मृतदेह नेण्याची ग्रामस्थांवर वेळ। नवापूर तालुक्यातील झमट्यावड गावात स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना मृत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गावात अंत्यविधीसाठी निश्चित जागाच नसल्याने मिळेल त्या जागेवर अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनते। झमट्यावड गावाची लोकसंख्या 1000हून अधिक आहे। मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात आजही स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी योग्य जागेचा शोध घ्यावा लागतो। अनेक वेळा शेतातील मोकळी जागा, उपलब्ध असलेली जागा किंवा मिळेल त्या ठिकाणी अंत्यविधी करण्याची वेळ नातेवाईकांवर येते। पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते। मृतदेह अंत्यविधीसाठी 2 ते 3 किलोमीटर पर्यंत शेतातून, चिखलातून आणि पावसात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येते। अंत्यविधीसाठी निश्चित जागा नसल्याने पावसाच्या दिवसात चिता रचण्यासाठी जागा तयार करण्यापासून ते अंत्यसंस्कार पूर्ण करण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्वतंत्र स्मशानभूमीसाठी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे। मात्र वारंवार मागणी करूनही या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही। त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। एकीकडे ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवल्या जात असल्याचे सांगितले जाते। मात्र हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या झमट्यावड गावातील नागरिकांना मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही हक्काची जागा मिळत नसेल तर विकासाचा हा दावा नेमका कोणासाठी, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय। प्रशासनाने केवळ आश्वासन न देता झमट्यावड गावासाठी तातडीने स्वतंत्र स्मशानभूमीची जागा निश्चित करावी, आवश्यक निधी उपलब्ध करून शेड, अंत्यविधीसाठी जागा, पाण्याची व्यवस्था आणि येण्या जाण्यासाठी योग्य रस्ता यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जिवंत मुली मूलभूत सुविधांसाठी संघर्ष आणि मृत्यूनंतर अंतिम संस्कारासाठी ही हक्काची जागा नाही। झमट्यावड गावातील ही परिस्थिती प्रशासनाच्या विकास कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। 80 वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन, तरीसुद्धा आजपर्यंत स्मशानभूमी नाही। आम्हाला वेगवेगळी ठिकाणी वेगवेगळी प्रकारे असे आम्हाला त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे आम्हाला ग्रामपंचायत व पंचायत समिती, 15 वित्त आयोगामधून किंवा पेशामधून सर्व कामे थांबवून पहिले आम्हाला स्मशानभूमीची सोय करून द्यावी, ही आमची नम्र विनंती। मी झमट्यावड या गावाचा नागरिक। गेल्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून 80 वर्षापासून आमच्या गावात स्मशानभूमीची व्यवस्था नाही आहे। मरण हे मयतनंतर आम्हाला हे गावासाठी अंत्यविधी करण्यासाठी जागा शोधावी लागते। जागा जर नाही सापडली, जिथं जागा सापडेल तिथं आम्हाला अंतिम संस्कार करावा लागतं। नाही सापडली तर इकडं ते जिथं भेटेल तिथं अंतिम संस्कार करावा लागतो। तरी यासाठी प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला आमच्या गावासाठी त्वरित जितक्या लवकर होईल तितक्या लवकर स्मशानभूमीची व्यवस्था करावी, नाहीतर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेला हे आंदोलन करू। माझे सरपंच आमच्या गावात स्मशानभूमीच्या बाबतीत फार लांब जावं लागतं, एक 2-2 किलोमीटर, आणि आमच्या गावात जागा पण भेटत नाही। दुसऱ्यांच्या शिवारामध्ये जावं लागतं। तरी आम्हाला शासनाकडनं काळजीनिष्ठपूर्वक स्मशानभूमीची व्यवस्था करावी। आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे, परंतु आदिवासी जिल्ह्यात आदिवासींचे हाल हे काही नवीन नाहीत। आज आम्ही नवापूर तालुक्यातील झमट्यावड या गावात आहोत। झमट्यावड गावातील लोकसंख्या 1000हून अधिक आहे। तरीसुद्धा या गावात स्वतंत्र स्मशानभूमी न असल्याने भर पावसाळ्यात आदिवासी झमट्यावड गावकऱ्यांना अंत्यविधी हे उघड्यावर करावी लागत आहे। 2 ते 3 किलोमीटर पायपीट करून, चिखलामधून वाट काढून ही अंत्यविधी नागरिकांना करावी लागत असल्याचे दिसून येत आहे। जिवंत असल्याने आदिवासी नागरिकांचे पाण्यासाठी, रस्त्यासाठी, आरोग्यासाठी मरण यातना ही काही नवीन नाही। यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागतो। परंतु मरल्यानंतरही आदिवासींना अंत्यविधीसाठी हक्काची जागा मिळत नसतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। याकडे प्रशासनाने लक्ष घालावा आणि तात्काळ स्वतंत्र स्मशानभूमी तयार करून द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा।
आणि पाहत राहा नवापूर एक्सप्रेस न्यूज. मी सब्बीर खाटिक, जामटेवाड.